भोदर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपल्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत. काय सांगणार भाऊ? बोदवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल केलेले आहे. वास्तविक या व्यवहाराचा माझा दुरान्वय संबंध नाही. मी हा व्यवहार केलेला नाही किंवा या व्यवहाराचा माझा संबंधही नाही. माझ्या मुलीने ही जमीन घेत असताना ती वर्ग एकची जमीन आहे म्हणून ती जमीन घेतलेली आहे. त्याचा सातबारावर वर्ग एकच आहे. आणि विधानमंडळामुळे ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला तर माननीय महसूल मंत्र्यांनीच सांगितलेलं आहे की जमीन वर्ग एक आहे, परंतु सातबाराच्या उतारावर महार वतन असं जमीन सांगण्यात येऊन शासनाची दिशाभूल करून हा FIR केलेला आहे. या FIR मध्ये अनेक गोष्टी त्यांनी चुकीच्या मांडलेल्या आहे. वास्तविक ही खरेदी 2002ला झाली. आता 24 वर्षानंतर या संदर्भामधले आठवण याचं कारण काय? कारण मधल्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाच्या काही संघटनांचे पुढारी त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्याही वेळेस मी सांगितलं याच्यामध्ये चुकीचं असं काहीही झालेलं नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. व्यवस्थित हा व्यवहार जो झालेला आहे तो खाजगी व्यवहार आहे. साखर कारखाना हा त्या ठिकाणी येणार हे बरोबर नाही आहे. त्या ठिकाणी इथेनॉल प्रोजेक्ट येणार होता, परंतु त्या ठिकाणी जमीन जी आहे ते इथेनॉल प्रोजेक्टच्या नावाने घेतलेली नाही आहे. जमीन खाजगी व्यक्ती अशा स्वरूपाचे खाजगी एकमेकांमध्ये व्यवहार करून झालेली आहे. आणि हा जो व्यवहार झालेला आहे हा शासन मान्यतेने झालेला आहे. त्या संदर्भामध्ये जे व्यवहार झाला तो रेडी रेकनरने झालेला आहे. त्यावेळेस जमिनीची जी किंमत होती त्या किमतीने ते जमीन झालेली आहे. त्या किमतीने ते स्टॅम्प ड्युटी भरली आणि त्याच किमतीने त्यांना मान्य होती. उलट काही जास्त रक्कम या जमीनदारांना देण्यात आलेली आहे या ठिकाणी. त्यामुळे असं कुठलाही गैरव्यवहार, काही गैरप्रकार किंवा अशा स्वरूपाचा ऍट्रॉसिटी सारखा गुन्हा इथे काही झालेलाच नाही. राजकीय दृष्ट्या त्रास देणं एवढाच त्याच्या मागे उद्देश आहे, हेतूही त्याच्या मागे आहे. कोणतीही महार वतन जमीन या ठिकाणी खरेदी करण्यात आलेली नाही. या ठिकाणी वर्ग एकची जमीन आहे. हा उतारा स्क्वॅश करणं आणि या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध खाजगी फिर्याद मी करणार आहे.